नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे। आज 6 सप्टेंबर रोजी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तो अर्ज कोणाचाही भरला जाणार नाही। तुम्हाला एक एरर दाखवलं जाईल। तो एरर काय आहे स्क्रीनवर पहा। तो म्हणजे तुम्ही आता अर्ज करू शकत नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे। अशा प्रकारचा भरपूर जणांना एरर येत आहे। तर आता नेमका बदल काय करण्यात आलेला आहे ते समजून घेऊया। तर आता या योजनेमध्ये भरपूर असे फ्रॉड होत आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रॉड केस उघडकीस येत आहेत। त्यामुळे आता सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे। आज 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन GR राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्हाला अर्ज आता करता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला आता फक्त एका ठिकाणी अर्ज करावा लागेल। तो ठिकाण म्हणजे अंगणवाडी सेविका। अंगणवाडी सेविकेकडे आता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तो GR नक्की काय आहे तो थोडक्यात आपण समजून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत 6 सप्टेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। काय GR आहे तो थोडक्यात आपण समजून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती, परंतु आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त आता अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि आता त्या अंतर्गतच हा जो GR आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। तर काय शासन निर्णय आहे तो आता समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक CRP, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। म्हणजेच यामध्ये आता फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि त्या संदर्भातील हा जो GR आहे तो आजपासून निघालेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।